डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील परिशिष्ट 1 मधील पान 896 आता मी वाचणार आहे. नजीकच्या काळात दुसऱ्या जागतिक महायुद्धातील ब्रिटनचेच उदाहरण घ्या. सततच्या जर्मन बॉम्ब वर्षावात होरपळून निघालेल्या ब्रिटिश लोकांना त्यांचा त्यावेळचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल याच्या भाषणांनी उभारी आणली होती. आंतरिक बळ वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर लढण्याची शक्ती देते आणि विपरीत घटनांचा ओघ बदलून टाकता येतो. मुद्गल पुराणाच्या शिकवणीचे हेच सार आहे. मानसिक शुद्धीकरण, आंतरिक प्रगल्भता आणि आत्मप्राप्ती यांची शिकवणूक मुद्गल पुराणातील श्री गणेशाच्या 8 कथा देतात. पण या कथांची मांडणी रूपात्मक आणि भाषा लाक्षणिक आहे. अनियंत्रित मानवी विकार या कथांमधून राक्षस म्हणून दाखवले आहेत, जसे मोहासूर, अहमासूर, क्रोधासूर वगैरे. आपले मन आपल्याला प्रयत्नांनी संयमित करता येते किंवा त्याला नीट शिकवून सुसंस्कारित करता येते. पण मन वाईट झाले म्हणून नष्ट करता येत नाही. त्यामुळे या कथांमधील चांगल्या वाईटाच्या चिरंतन संघर्षात श्री गणेश राक्षसाला ठार मारत नाहीत, तर त्याला आपल्या सामर्थ्याने प्रभावित करून संयमित करतात. श्री गणेश विकारांना यथायोग्य करून चांगल्या मार्गाला लावतात. विकार श्री गणेशाचे गण बनतात. परमेश्वराच्या नामात विकारांना आवरण्याचे सामर्थ्य आहे. परमेश्वराचे नाम सुटले किंवा परमेश्वराचे विस्मरण झाले म्हणजे विकार राक्षसी होण्याचा धोका निर्माण होतो. हा धोका व्यक्तीला आणि समाजाला घातक ठरतो, हेच मुद्गल पुराणातील कथांचे सांगणे आहे. वाङ्मय आयुष्याचा अर्थ सांगते. कथा आयुष्याचे स्वरूप स्पष्ट करते. नाटक कथा साकार करते. त्यामुळे नाटक मानवी आयुष्याचा आरसा आहे. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर याने अतिरेकी मानवी विकारांचा हाच प्रश्न आपल्या नाटकांमधून हाताळलेला आहे. यामुळे मुद्गल पुराणातील अतिरेकी विकारांचे राक्षस आणि शेक्सपियरच्या प्रमुख नाटकांमधील मानवी विकारांचा आविष्कार यांचा तुलनात्मक विचार करणे रोचक आणि बोधक होणार आहे. तेव्हा तसा प्रयत्न आता आपण थोडक्यात करूया. मुद्गल पुराणातील श्री गणेशाच्या अवताराची पहिली कथा वक्रतुंड या नामाची आहे. यात मत्सर आणि दंभ या मानवी अपप्रवृत्तींना राक्षसी स्वरूपात दाखवले आहे. माणसाने प्रगती साधण्यासाठी आयुष्यात स्पर्धा जरूर करावी, पण उगाच कोणाचा मत्सर करू नये. तसेच खऱ्या खोट्या वैभवाचा अथवा सामर्थ्याचा दंभ सुद्धा बाळगू नये. दंभ आणि त्याच्याशी संलग्न असणारा मत्सर या दोन्ही आपल्या आयुष्यातील वक्रगती आहेत. म्हणजेच माणसाचा आयुष्याचा मार्ग या वाकड्या गतीमुळे चुकतो. गणेशाची उपासना अशी वक्रगती तोडते, म्हणून श्री गणेशाला वक्रतुंड म्हणतात. मुद्गल पुराणातील मत्सरासूर भगवान शंकरांच्या वरदानाने मातला होता. मत्स्यसुराने त्रैलोक्य जिंकले होते. मंदिरातून स्वतःची पूजा मत्सरासुराने सुरू केली होती. मत्सरासुराला विषयप्रिय आणि सौंदर्यप्रिय असे 2 पुत्र होते. सौंदर्य आणि विषय यांच्या लालसेतून मत्सर फोफावतो. ही आयुष्याची वास्तविकता मुद्गल पुराणातील या कथेत अशा प्रकारे लाक्षणिक भाषेत सांगितलेली आहे. पण असा हा मत्सर जाणार कसा? म्हणून महर्षी नारदांनी भगवान शंकरांना सांगितले की
इंद्राच्या वैभवाविषयी तुमच्या मनात जो मत्सर आहे तो योगबलाने तुम्ही काढून टाका, म्हणजे बाह्य सृष्टीतील मत्सरासूर नष्ट होईल. भगवान शंकरांनी तसे करताच श्री गणेशांनी वक्रतुंड अवतार घेऊन मत्सरासुराला नमविले आणि योग्य मार्गाला लावले. पारमार्थिक दृष्ट्या विशेष करून आणि प्रपंचात नीट विचार केला तर व्यावहारिक पातळीवरील स्वानुभवातून आपल्या लक्षात येईल की विघ्ने आपल्याला मनातून उद्भवत असतात. नारदांना भगवान शंकरांना केलेले उपदेश सर्वच विकारांच्या बाबतीत खरा असतो. नारदांना भगवान शंकरांना केलेला उपदेश सर्वच विकारांच्या बाबतीत खरा असतो. तसेच मातलेला प्रत्येक विकार देवांच्या प्रतिमात्मक आठवणी दूर फेकून देतो. मानवी आयुष्यातील दंभ ही दुसरी वक्रगती. मुद्गल पुराणातील आख्यानानुसार दंभासूर ब्रह्मदेवांच्या कंपापासून निर्माण झाला होता. याचा अर्थ दंभ विधात्याच्या विचलित मनापासून उद्भवलेला आहे. दंभ मानवी मनात इतका खोल रुतलेला आहे. गणेशाच्या उपासनेने असा हा दंभ तुटतो. म्हणून गणेशाला वक्रतुंड म्हटले जाते. वक्रतुंड या गणेशाच्या नामाचे स्पष्टीकरण मुद्गल पुराणातील या कथेत फार छान दिले आहे. मत्सर, दंभ, मोह, क्रोध इत्यादी विकारांनी निर्माण केलेली भ्रामक माया तोडतो. म्हणून श्री गणेशाला वक्रतुंड हे नामाभिमान भक्तांनी दिले आहे. मुद्गल पुराणातील या व इतर कथांचे सांगणे असे की विकारांच्या अपप्रवृत्ती परमेश्वराच्या विस्मरणात बळावतात आणि घातक बनतात. म्हणून ईश्वराचे नाम मनात पक्के धरून आयुष्य जगावे, म्हणजे सुख आणि निर्विघ्नता आपल्याला प्राप्त होईल. पान 896 संपूर्ण.